महाराष्ट्र, जय शिवराय सगळ्यांना. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझी 0 पासनं ते इतकी ह्यूज अर्निंग सिंगल डे पूर्ण करण्याची जी जर्नी आहे ती तुम्हाला आज माहिती पडेल. सो थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की मी सिंगल डेला 28,000 रुपीजची अर्निंग जनरेट केलेली आहे. सो डेफिनेटली येस, दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ डिजिटल स्किल्स. ज्यावेळेस मी सुरुवात केली होती त्यावेळेस मी पण स्टक होती. मला पण बिलकुलच काही नॉलेज नव्हतं. मला पण सेल्फ डाऊट होते की मी कसं करणार, काय करणार. आणि मी तर पूर्ण वेगळ्या बॅकग्राऊंडमधनं येते, मी कसं करेल. एक भीती होती, एक फिअर होते की आपण एक नवीन गोष्ट शिकत आहोत, ही गोष्ट माझ्यासाठी खरंच सक्सेसफुल होईल का, मी करू शकेल का. मल्टिपल डाऊट्स. आणि हे माझ्यासाठीच नाही, माझ्या स्टुडंटसाठी पण असतात आणि जो व्हिडिओ तुम्ही बघत आहे तुमच्यासाठी पण सेम असेल. बट बघा, भीती आहे ना, भीतीच्या समोर जर भीती आपल्या मनात आहे आणि ती भीती आपल्याला जर नाहीशी करायची आहे तर आपल्याला ॲडव्हेंचर करावं लागेल. ॲडव्हेंचर करायचं म्हणजे जोपर्यंत तुम्ही एक वेळा रिस्क घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की तुमच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे. आपले जे मुलं आहेत त्यांना जर आता साधा स्विमिंगचा जरी क्लास आपल्याला शिकवायचा आहे तर फर्स्ट डेला ऑफकोर्स ते पूल बघून घाबरतात. तर त्यांना आपण एनकरेज करतो की नाही, यू कॅन डू थोडं हळू आणि मग त्याच्यानंतर ते लोक खूप चांगलं स्विमिंग करायला लागतात. सो बघितलं, डे 1 to डे 30. सो सेम ही जी जर्नी आहे ही पण तशीच आहे. आणि स्विमिंग झाल्यानंतर त्या लोकांना खरंच कॉन्फिडन्स येते की यार हो, मी हे केलं. मी जेव्हा स्टार्टिंगला माझ्या मुलीला जेव्हा टाकलं होतं स्विमिंग क्लासमध्ये तेव्हा असं वाटत होतं ही छोटी आहे, नाही करू शकणार मला स्वतःला तिच्यावर. बट तिचं असं होतं की मला शिकायचं आहे, बाकीचे मुलं करत आहे तर मला करायचं आहे. तो जेव्हापासून ती जायला लागली, प्रॅक्टिस करायला लागली, सो ती आता खूप चांगली स्विमिंग करायला लागते. म्हणजे हे माझ्या डोळ्यासमोरचं एक्झाम्पल आहे. सो जर आजपासून जर 2 वर्षाच्या आधीची जर श्रुती तुम्ही बघाल, सो त्यावेळेस मलाही असं वाटत होतं की मी एकदमच कॅमेरा शाय मुलगी होती. बिलकुलच म्हणजे ही जी गोष्ट आहे डिजिटल स्किल्स झालं, ह्या गोष्टी माझ्या पूर्ण बॅकग्राऊंडच्या वेगळ्या होत्या. तर मला एक डाऊट होता, पण माझा एक जो वाय आहे ना तो पण खूप क्लिअर होता. तर जर हे नाही करणार तर दुसरं कसं करणार. कारण वर्क फ्रॉम होम हेच एक माझ्यासाठी काम होतं जे मी करू शकत होती. कारण आम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमधनं बिलॉंग करतो आणि माझ्या हस्बंडचं पूर्ण फुल डे ऑफिस असते. सो तिला बघायला कोणीच नाही. आणि बोलावून कोणाला किती बोलवणार आहे, आई किती दिवस येणार आहे, सासूबाई किती दिवस येणार आहे. सो असं आहे की मलाच काहीतरी डिसिजन घ्यायचं होतं आणि माझ्यासाठी फक्त एकच ऑप्शन होता, वर्क फ्रॉम होम. सो मग मी स्वतःसाठी वर्क फ्रॉम होमचे जे ऑप्शन्स आहेत ते एक्सप्लोअर करायला शिकले. आय नो स्टार्टिंगला जे सेल्फ डाऊट आहे मला ही गोष्टी जमत नव्हत्या. तर पण मी ना वारंवार प्रॅक्टिस करत गेली, हळूहळू प्रॅक्टिस करत गेली आणि एक दिवस असा आला की ज्यावेळेस मला सगळ्या गोष्टी जमायला लागल्या. डेफिनेटली स्टार्टिंगला मी मल्टिपल इन्कम स्ट्रीम्स नाही जनरेट केल्या. सगळ्यात पहिले मी ॲफिलिएट मार्केटिंगपासून स्टार्ट केलं. त्या गोष्टी मी खूप चांगल्या शिकल्या. तिथनं मी अर्निंग जनरेट करायला लागली. मग मला ती गोष्ट खूप चांगल्या प्रकारे जमायला लागली. मग मी मेंटॉरशिप, फ्रीलान्सिंग थ्रू मेंटॉरशिप द्यायला लागली. सो एका सेशनचे मी 10,000 रुपीज चार्ज करते. सो हे मी इथल्याच स्किल्समधून शिकले. त्याच्यानंतर मी स्वतःचा जो यूट्यूब आहे तो बिल्ड करायला शिकली. आणि माझे जे स्टुडंट्स आहे मला इन्स्पायर होऊन माझे मेंटॉरशिप सेशन्स अटेंड करून त्यांनी स्वतःचे यूट्यूब चॅनल्स ग्रो केलेले आहे. प्लस त्याच्यानंतर माझ्या अंडर मेंटॉरशिपमध्ये ज्याही स्टुडंट्सनी एनरोल केलेला आहे त्यांना चांगल्यापैकी त्यांना जॉब लागलेले आहे. प्लस त्यांनी ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये पण छान इन्कम जनरेट केली आहे. त्यांनी स्वतःचा एक स्ट्रॉंग जो आहे ना इंस्टाग्रामचा जो बेस आहे, प्रोफाईल बिल्डिंग अशी खूप चांगली केलेली आहे. खूप सगळ्या 1-2 माझे स्टुडंट्स अशाही आहे ज्यांचे स्वतःचे स्मॉल स्केल बिझनेस होते, त्यांनी ते बिझनेस ग्रो केलेले आहे. कारण हर ऑफलाईन बिझनेसला आजकाल ऑनलाईनची खूप जास्ती गरज आहे. तुम्ही बघू शकता मी एकाच व्हिडिओमध्ये 4 इन्कम स्ट्रीम्स तुम्हाला सांगितल्या. सो तुम्हाला इथे मोर दॅन 38+ स्किल्स मिळतात, फ्रीलान्सिंग स्किल्स मिळतात, ज्याच्यात तुम्ही 100+ करिअर ऑप्शन्स एक्सप्लोर करू शकता. फक्त आणि फक्त जे आहे ना तुमचा एक लर्निंग माइंडसेट, लर्निंग ॲटिट्यूड असायला पाहिजे. आणि जर तुम्ही माझ्या कोडनी एनरोल करता तर तुम्हाला माझी जी मेंटॉरशिप आहे, जी बाकीच्यांकडनं 10,000 रुपीज चार्ज करते, इट्स टोटली फ्री फॉर यू. सो जर तुम्हाला काहीही डाऊट्स आहे तर क्वेरीज आहे, हा जो प्लॅटफॉर्म आहे हा कसा वर्क करते, आपण या प्लॅटफॉर्मवर आपला जो करिअर गॅप आहे तो कसा फील करू शकतो, आपण जर अंडर कॉन्फिडंट आहे तर ते कॉन्फिडन्स कसा बिल्ड करू शकतो, खूप सगळं जर मल्टिपल क्वेरीज असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर कनेक्ट करू शकता. व्हॉट्सअप नंबर तुम्हाला खाली दिलेला आहे. आणि जे मी तुम्हाला सांगितलं पहिले की मी 28,000 रुपीजची जी इन्कम आहे ती जनरेट केलेली आहे. सो चला मी तुम्हाला माझी इन्कम दाखवून देते.
सो ॲज यू कॅन एबल टू सी माझी जी सिंगल डेची आजची अर्निंग आहे ती 28,000 रुपीज आहे आणि लास्ट 7 डेजमध्ये मी 60,000 रुपीज जनरेट केलेले आहे आणि माझी जी लास्ट 30 डेजची आहे मोर दॅन 1,12,000 रुपीजची अर्निंग आहे. ठीक आहे, ही जी आहे ना डेफिनेटली एका एक्सपिरियन्स होल्डरची सॅलरी आहे जी मी घरी बसून एका दिवशी जनरेट करत आहे. सो डिजिटल स्किल्समध्ये इतकं पॉवर आहे ज्याच्या थ्रू तुम्ही एक गुड सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करू शकता. आता तुम्हाला नेक्स्ट डाऊट तर असाही असू शकते ना की खरंच हे जे पैसे आहे मी तुम्हाला दाखवत आहे खरंच माझ्या अकाउंटमध्ये येते का. सो डेफिनेटली आमच्या अकाउंटमध्ये येते. तर मी तुम्हाला माझा ना मेल चेक करवते की तुम्हाला ना सिंगलही डाऊट नसायला हवा की खरंच आमच्या अकाउंटमध्ये पैसे येते का. हे बघा, तुमच्यासमोर माझा मेल ओपन केलेला आहे. बँककडून मला मेसेज रिसीव्ह झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. बिस गुरुकुल प्रायव्हेट लिमिटेड 33,313 रुपीज. ओके, आणि 21 एप्रिल म्हणजे रिसेंट आहे. ओके, सो दिस इज द ॲक्च्युअल अमाऊंट गेट्स क्रेडिटेड इन अवर बँक अकाउंट. सो जर तुम्हाला काहीही डाऊट्स आहे, क्वेरीज आहे, तुम्हाला माझा गायडन्स पाहिजे, सो व्हॉट्सअप नंबर तुम्हाला ऑलरेडी मेन्शन केलेला आहे. मला व्हॉट्सअपवर कनेक्ट करायला विसरू नको. डेफिनेटली मी तुम्हाला गाईड करेल. तुम्हाला मल्टिपल म्हणजे खूप लोकांचं असं होते व्हिडिओज बघून तुमच्या लोकांना असं वाटतं की आम्ही फक्त डॅशबोर्डची अमाऊंट दाखवतो, आम्ही जस्ट प्रमोशन थ्रू अर्निंग करतो. बघा, हा एक फ्री ऑफ कॉस्ट मॉड्यूल आहे जो तुम्हाला कंपनी देते आणि एव्हरी कंपनी ग्रो करायला हा मॉड्यूल यूज करते. लाईक तुम्ही मोठ्या मोठ्या कंपनीज बघा, ॲमेझॉन, मित्रा, नायका, फ्लिपकार्ट, ह्या ऑलरेडी यांचे नाव आहे. बट तुम्हाला यांच्या ॲड्स दिसतात ना, त्या दिसतात कारण त्या लोकांना ग्रो करायचं आहे आणि ते इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करतात. बट आमची जी कंपनी आहे इट्स अ एडटेक प्लॅटफॉर्म जो इन्फ्लुएन्सर मार्केटिंग नाही करत. तो मॉड्यूल त्यांनी त्यांच्या स्टुडंटला दिलेला आहे जेणेकरून आम्हीही प्रमोशन वगैरे करून अर्निंग करू शकतो. ठीक आहे, इट्स डेफिनेटली अ फ्री ऑफ कॉस्ट मॉड्यूल ज्यावेळेस तुम्ही एनरोल करता. ठीक आहे, इट्स टोटली युअर चॉईस. तुम्हाला जर करायचं आहे करा, नाही करायचं आहे तर तुमच्याजवळ फ्रीलान्सिंगचे जसं मी सांगितलं मोर दॅन 38+ स्किल्स थ्रू मोर दॅन 100+ करिअर ऑप्शन्स तुम्ही एक्सप्लोर करू शकता. हा एक मार्ग तुमच्याजवळ आहे. आता तुम्हाला जर इंटरेस्ट आहे सो तुम्ही मला कनेक्ट करायला विसरू नका. डेफिनेटली आय विल गाईड यू. सो हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघितल्यानंतर खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओ डेफिनेटली मी तुमच्यासाठी काहीतरी छान घेऊन येणार ज्याने तुमची लाईफ अजून ट्रान्सफर होण्यासाठी हेल्प होईल. सो थँक्यू सो मच.